Hello lovely kids, let's read the story The Crooked Tree, वाकडे झाड. English moral story with Marathi meanings. Let's meet the tree. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel because we suggest easy solutions for better learning, useful for English and Marathi students. It was a dense forest. ते एक घनदाट जंगल होते. All trees were straight and tall. सर्व झाडे सरळ आणि उंच होती. Their trunk were broad and shapely. त्यांचे खोड रुंद आणि सुडौल होते. सुडौल म्हणजेच प्रॉपर शेप मध्ये होते. But there was one tree which was having a crooked, shapeless trunk. पण एक झाड होतं ज्याचे खोड वाकडे आकारहीन होते. The crooked tree was sad. It always underestimated itself. ते वाकडे झाड दुःखी होते. ते नेहमीच स्वतःला कमी लेखत असे. कारण या झाडाच्या फांद्या इतस्ततः विखुरलेल्या दिसतायत, पण बाकीचे झाड सरळ आणि उंच वाढलेले आहेत. He thought, how ugly I am. All others are straight, beautiful and shapely. Only I am crooked. त्याला वाटले मी किती कुरूप आहे. इतर सर्व झाडे सरळ, सुंदर आणि सुडौल आहेत. फक्त मीच वाकडा आहे. One day a woodcutter came there. He looks around because the straight trees wood is more useful for them. एके दिवशी एक लाकूड तोडा तेथे आला. तो आजूबाजूला पाहू लागला, कारण सरळ झाडांचे लाकूड त्यांना जास्त उपयुक्त असते आणि तेच वापरण्यासही योग्य असते. He said to himself, I will cut all straight trees here except that crooked tree. That is not useful for me. तो स्वतःशी म्हणाला, मी इथली सर्व सरळ झाडे तोडेन, फक्त तो वाकडा वृक्ष सोडून. ते माझ्यासाठी काही उपयोगाचे नाही. After that, he cut away all straight trees one by one. त्यानंतर त्याने सर्व सरळ झाडे एक एक करून तोडली. Now, the crooked tree was happy for its crookedness. आता तो वाकडा वृक्ष, ते वाकडे झाड त्याच्या वाकडेपणाबद्दल आनंदी होते. What we learn from this story means moral of the story. Never compare yourself with others. Be happy with what you are. म्हणजेच या गोष्टीचे तात्पर्य असे की कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात त्यात आनंदी राहा. आणि बरं का मुलांनो, जर आपण स्वतः आनंदी राहिलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूचे संपूर्ण जग आनंदीच भासते. मग राहणार ना आनंदी. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.